संतांच्या मार्गदर्शनाखाली राहिलो तर नरकात गेलो तरी ब्रह्मानंद मिळतो. साधकाचा योगक्षम सद्गुरू चालवतात असा साधकाचा निश्चय असावा. ईश्वर हा मॅटर आणि ऊर्जा दोन्ही रूपात असतो. मॅटर हे रूप आणि ऊर्जा हे स्वरूप आहे. डोळ्यांना दिसते ते मॅटर म्हणजे विश्व आणि न दिसणारी ती ऊर्जा. मॅटर आणि ऊर्जा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ईश्वराला मॅटरच्या रूपात पाहू शकता आणि ऊर्जेच्या रूपात जाणू शकता. ईश्वराला पाहणे आणि जाणणे हे सुद्धा पसायदानच आहे. मायेचा भास होतो म्हणून ती दिसते म्हणून माणूस फसतो. मी कीर्तनकार, प्रवचनकार, अधिकारी आहे, मी अमुक अमुक विषयाचा पदवीधर आहे, हा सर्व भास आहे. हा भास साधनेत अडथळा निर्माण करतो. कीर्तन प्रवचन हे मनोरंजन नाही तर ते मनावर अंजन टाकणारे मनोअंजन आहे. कीर्तन प्रवचन हे प्रभावित करण्यासाठी नाही तर लोकांना प्रकाशित म्हणजे ज्ञानी करण्यासाठी आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे मुख्य दैवत प्रत्येकाच्या शरीरात ग्रंथीच्या रूपाने असतात. त्यांना आपण मूलबंध, उड्याणबंध आणि जालिंदरबंध म्हणतो. ब्रह्मा विष्णू महेश यांच्यासह 81 कोटी 1.25 लाख दैवत ग्रंथीच्या रूपाने प्रत्येकाच्या शरीरात असतात. सद्गुरू भजनात सद्गुरू कृपेने या सर्व ग्रंथी उद्दीपित होऊन प्रसरण पावतात आणि अत्यानंद वाटायला लागतो. तेव्हा त्याला कुंडलिनी जागृत झाली असे आपण म्हणतो. या अत्यानंदाला ब्रह्मानंद म्हणतात. सद्गुरू भजन असे करावे की जेणेकरून सद्गुरूंना आपली आठवण झाली पाहिजे. सद्गुरूंना आपली एक क्षणभर जरी आठवण झाली तरी आपली साधना पूर्णत्वाला जाते. अयोग्य स्पर्धा असेल तर साधना पूर्णत्वाला जात नाही. आता माझे आयुष्य फार कमी आहे असे गृहीत धरून जास्तीत जास्त ईश्वर स्मरण करावं. ईश्वराचे स्मरण होण्यासाठी किंवा त्याला पाहण्यासाठी कोणत्याही रूपाचं ध्यान करू शकता. सत्पुरुषाचा सहवास जास्तीत जास्त घडेल असा योग निर्माण करावा. जास्तीत जास्त दिव्य सानिध्य म्हणजे सत्संग घडू द्या. सद्गुरूंच्या स्मरणात असणे म्हणजे सद्गुरूंच्या संपर्कात असणे. सद्गुरू भजनात दिव्य सानिध्य सहज घडतं. दिव्य सानिध्यात सर्व ग्रंथी उद्दीपित होऊन त्या प्रसरण पावतात. ग्रंथी प्रसरण पावतील तसे आपण ईश्वरात विलीन होत राहतो. ईश्वरात विलीन होण्यासाठी ईश्वराने आपल्याला मनुष्ययोनी प्राप्त करून दिली आहे हे विसरू नका. याचं अखंड स्मरण राहू द्या असा गुरुकुलाचा संदेश आहे. नदीचा प्रवाह 2 तटातून होत असतो तसे मनुष्याच्या जीवनाचा प्रवास सुद्धा सत्य असत्य, शुभ भावना अशुभ भावना, शुद्ध विचार अशुद्ध विचार, सज्जन दुर्जन अशा 2 तटातून होत असतो. सत विवेक बुद्धीचा वापर करून कोणत्या बाजूने प्रवास करावा हे मनुष्याने ठरवायचं असतं. कौरव पांडव या 2 तटातून धृतराष्ट्राचा प्रवास चालू असतो. तसा धृतराष्ट्र आंधळा असून सुद्धा चांगला पराक्रमी असतो. पण कोणत्या तटाच्या बाजूने जावे याचं त्याला ज्ञान नव्हते. विदुर काका त्याला नेहमी सांगत असतो, दुर्योधन हा हे सर्व कौरवांच्या नाशाला कारण ठरणार आहे. तू एका दुर्योधनाचा त्याग केलास तर 99 कौरव वाचतील. त्यात कौरवांचं भलं होईल आणि पांडवांना सुद्धा त्रास होणार नाही. धृतराष्ट्राला हे पटत असतं पण आचरण जमत नव्हतं. दुर्योधन जन्माला आला नसता तर महायुद्ध झालंच नसतं. एक युधिष्ठिर आणि दुसरा दुर्योधन या 2 तटातून धृतराष्ट्राच्या जीवनाचा प्रवास होत होता. पण युधिष्ठिरच्या तटाच्या बाजूने जावे असा त्याने प्रयत्न केलाच नाही. त्यामुळे धृतराष्ट्र सर्व गमावून बसला होता. सत्संगात मनुष्य कर्ममुक्त, पापमुक्त, दोषमुक्त, तंत्रमुक्त होत असतो. म्हणून माणसाने सत्संगाच्या बाजूने जावे की प्रपंचाच्या बाजूने, किंवा सत्संगाला महत्व द्यावं की प्रपंचाला, हे ठरवण्याचा विवेक जपला पाहिजे. ज्ञान आणि वैराग्य ही भक्तीची 2 मूल्ये आहेत. ज्ञान आणि वैराग्य निष्ठेच असतील तर भक्ती दुबळी होते. भक्ती दुबळी झाली तर आनंद गमावला जातो. सत्संगात ज्ञान आणि वैराग्य सतेज होऊन भक्तीला टवटवीत पालवी फुटते आणि आनंदाला बहर येतो. साधकांनी ज्ञान आणि वैराग्य जोपासलं तर देव सुखी होतात. देवाला सुखी ठेवणाऱ्या साधकावर सद्गुरूंचं प्रेम असतं.
आईचं प्रेम सर्वात श्रेष्ठ असलं तरी ते पवित्र असतेच असे नाही. सद्गुरूचं प्रेम आईच्या प्रेमापेक्षा अधिक श्रेष्ठ आणि पवित्र सुद्धा असतं. म्हणून साधकांनी सद्गुरु प्रेम धारण करावं. सद्गुरु प्रेमाने साधक अक्षय सुखाचा सम्राट होतो. देह आणि अहंकार यांची भेट म्हणजे लग्न होऊन मनुष्य जन्माला येतो. जन्माला येताना इच्छा घेऊनच येतो. ही इच्छा मोठी होते तेव्हा तिचं द्वेषाशी लग्न होऊन या एका इच्छेच्या पोटी अनेक इच्छा जन्माला येतात. यापैकी एक इच्छा मरते तेव्हा तिने 100 इच्छेला जन्म दिलेला असतो. पुढे प्रत्येक इच्छा 100 इच्छांना जन्म देत राहून इच्छेची मालिका तयार होते. पुढे या इच्छेच्या मालिकेचा कोश तयार होऊन कलर टीव्ही आणि कलर बीबी म्हणजे बायको मध्ये अडकून बसतो. कलर टीव्ही आणि कलर बीबीच्या कोशात मनुष्य जीव गुदमरून जातो व जन्म मरणाच्या चक्रात सापडतो. हा सर्व एका इच्छेचा विस्तार आहे. इच्छा घेऊन मनुष्य जन्माला आलेला आहे. जर त्याने सत्संगतीचा ध्यास लावून घेतला तर सत्संगात भगवत नामाने इच्छेची नसबंदी होऊन पुढे निर्माण होणाऱ्या इच्छेची मालिका खंडित होते. जन्माला येताना इच्छा घेऊन आला असला तरी सद्गुरु कृपेने साधक जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. कर्मशक्तीच्या योगाने इच्छाशक्ती घेऊनच मनुष्य जन्माला येतो. कर्मशक्ती आणि इच्छाशक्ती या दोन्ही मेल्या असतील तर मनुष्य विदेय अवस्थेत जातो. तो जिवंत आहे का मेला आहे सारखेच असते. जय पराजय यश अपयश सुख दुःख त्याला सारखेच असते. इच्छाशक्ती मेलेली आहे पण कर्मशक्ती जिवंत आहे. त्यावेळी तो देहमुक्त असतो. तो सामान्यासारखा प्रापंचिक दिसत असला तरी प्रपंचापासून किंवा पाप पुण्यापासून अलिप्त असतो. कर्मशक्ती मेलेली आहे पण इच्छाशक्ती जिवंत आहे. त्यावेळी तो जन्म मरणाच्या मालिकेत सापडून हालहाल करून घेतो. मनुष्याने सत्संगाचा ध्यास धरला असेल तर सत्संगात इच्छाशक्तीचे निर्बीजीकरण होऊन इच्छेची नसबंदी होऊन मनुष्य सामान्यातल्या सामान्यासारखा प्रापंचिक दिसत असला तरी तो जीवनमुक्त असतो. कर्मशक्ती आणि इच्छाशक्ती मेलेली असते तेव्हा ती व्यक्ती अखंड सच्चिदानंद स्वरूपात असते. सच्चिदानंद स्वरूपाच्या 7 अवस्था आहेत. कर्मशक्ती आणि इच्छाशक्ती मिळाली आहे असा साधक खालील 7 अवस्थेचा भोग घेत असतो. त्या 7 अवस्था ज्ञानदा, संन्यासदा, योगदा, लिलोपदा, सत्यदा, आनंददा आणि परोत्परा अशा अवस्था आहेत. नाव काही असोत पण गुण फार महत्वाचे आहेत हे लक्षात ठेवा. पहिली ज्ञानदा अवस्था. ज्याला जाणायचं होतं ते जाणण्याचे ज्ञान सद्गुरु कृपेने झाल्यावर इतर काही जाणण्याची गरजच उरत नाही. जगत निर्माण होण्यासाठी ब्रह्म हे कारण आहे. ब्रह्म जाणल्यानंतर जगताला जाणण्याची गरज नाही. ब्रह्माला जाणल्यानंतर मायेत अडकण्याची भीती नाही. असे होऊन सगळ्या उच्चापती थांबतात. इच्छा सगळ्या मरून जातात. याला ज्ञानदा अवस्था म्हणतात. संन्यासदा अवस्था. संन्यास म्हणजे सोडणे किंवा त्याग म्हणजे त्याग करणे. जे त्याग करायचं होतं ते त्यागलं आहे. सर्व उपाधीला प्रपंचाला जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकणारा शरीर हे कारण आहे. तुळशी माळ धारण करून शरीरावर तुळशीपत्र ठेवून शरीराचा सुद्धा त्याग केलाय. आता त्याग करण्यासाठी काही राहिलंच नाही. त्यामुळे कसली इच्छा शिल्लक नाही. ईश्वरी स्वरूपात लीन होण्यात कसली अडचण नाही अशी अवस्था म्हणजे संन्यासदा अवस्था. योगदा अवस्था. व्यावहारिक आणि पारिभाषिक सत्तेत अडकून न राहता अखंड परमार्थिक सत्तेत राहणं याला योगदा अवस्था म्हणतात. लिलोपदा अवस्था. जे काही घडलं आहे, घडत आहे आणि घडणार आहे त्या सर्व ईश्वराच्या लीला आहेत. ईश्वराचा खेळ आहे. ईश्वराच्या खेळातलं मी खेळणं नसून साक्षीत्वाने ईश्वराचा खेळ पाहणारा मी एक आहे असे होऊन राहणे म्हणजे लिलोपदा अवस्था. आनंदावस्था. अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथ चित्रली. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन. आनंदाचे डोही आनंद तरंग. या विश्वात मी सुद्धा एक आनंदाचा तरंग आहे.
कसली फिकीर नाही असा मी एक फकीर आहे, असे होऊन राहणे म्हणजे आनंददा अवस्था, सत्यदा अवस्था. जगत मिथ्या ब्रह्म सत्य हे जाणून मिथ्याचे ध्यान करता केवळ मिथ्याचे ध्यान न करता केवळ सत्याचं ध्यान करणे याला सत्यदा अवस्था म्हणतात. परोत्परा अवस्था ही ब्रह्मस्वरूप खलवित ब्रह्म अशी अवस्था आहे. जे आहे नाही, दिसत आणि दिसत नाही, जाणवत आणि जाणवत नाही, हे सर्व ब्रह्मच आहे अशी अवस्था म्हणजे परोत्परा अवस्था. जय हरी. 9वे प्रकरण समाप्त.